मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राची आई तुळजा भवानी यांना मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राचे ज्यांचा बुलंद आवाज या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला गेला ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो। उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण या महाड पोलादपूर माणगाव 194 या मतदारसंघामध्ये कांगोरी गडाच्या पायथ्याला ज्यांनी जन्म घेतला, ज्या गोगावले परिवारामध्ये जन्म घेतला आणि या महाड माणगाव पोलादपूर रायगडचे 3 टर्म आमदार झाले। पण परवा एका सभेमध्ये मी बोरघरला बोललो गेलो की 288 आमदारांपैकी ज्यांचा 24 तास खिशामध्ये हात त्यांना भरत शेठ गोगावले म्हणतात। गोगावले कारण आणि म्हणून या ठिकाणी या पोलादपूर तालुक्यामधून आधी लग्न कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं या नरवीर तानाजी मालुसरीच्या भूमीतली माणसं आहात। ए हाडई माझे लेचे बेटे लसे नसा नसातून हिम्मतबाजी वसे, हा मर्द मराठ्याचा बच्चा आहे, हा कदाई कुणाला वाकणार नाही। आणि म्हणून मायबापानो, या ठिकाणी या पोलादपूर तालुक्याचे लाडके नेतृत्व माननीय रायगड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष आमचे कलमे साहेब, पोलादपूर तालुक्याचे तालुका प्रमुख निलेश आयरे, भाजपचे तालुका प्रमुख आमचे तुकाराम दादा केसरकर, आमचे असणारे पार्टे साहेब आणि सर्व व्यासपीठ, सर्वांना आपण एकच ध्यास लागलेला आहे की 20 तारखेला ताई माई आका विचार करा पक्का आणि धनुष्यावर मारा शिक्का। जय शिवाजी। मी एकच सांगतो, राजा जनकाची मुलगी कोण होती बोला? सीता। पण 12 वर्षाची खेळत असताना 6वा अवतार परशुराम गेले जनक राजांना भेटायला आणि त्या जनक राजाचा आणि 6वा अवतार परशुरामांचा संवाद चालू होता। पण 12 वर्षाची सीता माता यांनी 6व्या अवतारच्या परशुरामाचा धनुष्य उचलला गेला आणि खेळायला गेली आणि 2 राजांचा आणि एका देवाचा संवाद संपला आणि बाहेर आले तेव्हा जनक राजांना सांगितलं, राजन हा धनुष्य या सीतेने उचलला, हा कदापि काल मी परत घेणार नाही, पण हा धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माल घालीन। आणि म्हणून येताना 20 तारखेला तुम्ही सर्वांनी काय करा तर 2 हाताने धनुष्यबाण उचला आणि आमच्या भरत शेठना 4थ्यांदा मंत्री पदावर जाऊन द्या। कलमे साहेब, परवा महाड मधून मी आलो, माझा नातू बारका आहे आणि महाडच्या MIDCच्या कोपऱ्यावर शेठनी मला भेटले आणि माझ्या नातूनी नमस्कार केला आणि शेठनी खिशामध्ये हात घातला आणि नातूच्या हातामध्ये 500 रुपये दिले। पण त्या नातून आतापर्यंत सर्वांना सांगितलं इकडं पित्तलवाडीला, अहो त्या महाडच्या मुख्यमंत्र्यांनी मला पैसे दिले, अहो साहेब माझ मुख्यमंत्री शेठ होणार आहेत, पण शेठ तुम्ही कदापि, मी सर्व या भागातील सावित्री ढवळी कामती मधील या सर्व मतदारांना, या देवळे गणाच्या गटाच्या सर्व लहान थोर मना सर्वांना नतमस्तक होतो। कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं गेलं दंडवत पायावरी या वारकरी संतांच्या, आणि म्हणून मी तुमच्या पायावर सर्वांच्या दंडवत घालतो आणि 7 वेळेला पाया पडतो। बाबांनो, कोण उद्यापासून येतील त्यांना मात्र बली पडू नका। जसा सनद साहेबांनी सांगितलं 800चा लीड दे, आम्ही सुद्धा बोरावले ग्रामपंचायत कमीत कमी शेडला 700चा तो 750चा लीड दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ह्याच्यातली माणसं आहोत, आम्ही दर्याखोऱ्यामध्ये राहतो। हा एकही माणूस माझा कुणाच्या पैशाला कलमे साहेब बली पडणार नाही। आम्ही रस्त्यावर उभे राहून आले तसे परत जा आणि 23 तारखेला पोत्यानी गुलाल उडवा, एवढं तुम्हाला सांगतो। सर्वांचं दर्शन घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपले विभाग प्रमुख सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेब हे आपलं बरोबर